परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्तमान नगर नागपूरच्या वतीने महानत्यागी बाबा गुंदेजीच्या आदेशानुसार आजची तिमाही चर्चा बैठक आलेसूर या निवासस्थानी चालू आहे आणि ह्या चर्चा बैठकीला तिमाही चर्चा बैठकीला स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा गुंदेजी या चर्चा बैठकीला उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच बाबाला वेळोवेळी साथ देणाऱ्या आई वाराणसी टुकरीकर आई चर्चा बैठकीत उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक वैद्य तापेसरजी वैद्य साहेब यांना माझा नमस्कार। तसेच तसेच रामेश्वरजी जोगी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक रामेश्वरजी जोगी साहेब यांना माझा नमस्कार। उपस्थित मंच सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। आतापर्यंत खूप काही सुंदर असे अनुभव झालेले आहेत आणि त्यामधला अनुभव महत्वाचा म्हणजे सातोण्याची मुलगी, त्या मुलीनं मार्गदर्शन केलेलं आहे आणि एक जितकावर लगान त्या आज या वयामध्ये त्या कार्याला लागलेली आहे। समोर त्या आमच्या वयात येईल त्या कार्याला कशी मजबूती मिळेल म्हणून त्या पोरीने एक दाखवून दिलेला आहे। म्हणून आपल्याला सेवकातून सेवकाच्या मुलातून सेविकाच्या मुलीतून आपल्याला नवीन पिढी जसं घडवायची आहे म्हणून आपण जुन्या पिढीला थारा देत आहोत। म्हणजे हर ठिकाणी आपण काय म्हणतो मार्ग, मार्ग म्हणजे का आणि धर्म म्हणजे का। मार्ग म्हणजे रस्ता, म्हणजे मला 11 दिवसाचे कार्य मिळाले म्हणजे मार्ग। मला 21 दिवसाचे कार्य मिळाले, कार्य केले म्हणजेच मार्ग। 41 दिवसाचे कार्य केले म्हणजे मार्ग। आणि 41 दिवस करून 42 दिवशी बाबाच्या निवासस्थानी गेलो तर बाबांनी मला प्रतिमा दिली, हवन केलं तर धर्म, त्यातून धर्म तयार होतो। मग आपण मार्ग 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 अगरबत्ती 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 म्हणजे मी ह्या एरियामध्ये पहिले पाहत होतो बालाघाटकडे भंडारा जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यात एक अगरबत्ती। अरे त्याचा नाव आहे परमात्मा एक सेवक, परमात्मा एक मार्ग। म्हणून बाबांनी आपल्याला 1949 साली मानव धर्माची स्थापना केली। ते सत्यासाठी केली का असत्यासाठी केली? सत्यासाठी केली। मग सत्य मानव धर्म आहे, मग सत्य मानव धर्म आहे तर असत्य गुण कसले आले? मग 1949 सालापासून आपण काय शिकलो, काय शिकून राहिलो? आता ते एक शाहीर गेले, राऊत गुरुजीचा सेवक नंबर आहे 845। त्याने काय म्हणलं 729 म्हणजे असे काऊन बोलता बाबा? जगन्नाथजी सोनपुसरीचा सेवक आहे किती आहे 129। माझा सेवक नंबर आहे 7346। माझा सेवक नंबर आहे 7346। म्हणून आपण मी बाबाला पाहिलं, बाबानं फोटो आणायला गेलो त्यावेळेस काय सांगितलं मला, बाबा तू 41 दिवस कार्य केले, 42 दिवशी तू नागपुरात आला, तुला राग आलता का? हो बाबा, तात्पुरता, पती पत्नीचा राग हा तात्पुरता येतो। बाबांनी खटकन मंडळात पाठव म्हणे आणि मला फोटो दिली इंदिरा सागरला, होसे खुर्द अटेल कोणीकडे इंदिरा सागरला। माझ्या इथं तैगाचे हवन झाले, 9वे हवन झाले। 1995 पासून आजपर्यंत मी खोटा बोललो नाही। मी संतोष गजबे हा खोटा बोलला नाही आणि समोर बोलणार नाही आणि लुबाळे शब्द सांगणार नाही। सत्य आहे तेच सांगेल, नाही तर बोलणारही नाही। म्हणून सत्य हो, म्हणून त्याने आज
1995 पासून आजपर्यंत माझ्या कुटुंबामध्ये दवाखाना बंद झाला, वैद्यवारी बंद झाली, व्यसन बंद झाले, सर्व बंद झालं. आणि तंदुरुस्त आज 71 सुरू आहे. तंदुरुस्त मजबूत आहे. हे कोणाची कृपा आहे? बाबाची कृपा आहे. मलाही 2 सुना आहेत, 3 नातू आहेत, 1 नातीन आहे कन्यादान करण्यासाठी. आणि माझा कुटुंबही 10 जणांचा भरून आहे. पण माझ्या कुटुंबामध्ये जी आज एकता आहे तशीच मला प्रत्येकानं दाखवली तर त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही, त्याच्या पायालाही काटा घालणार नाही असं माझ्या आत्मबल म्हणते. माझे पोरं 2 नोकरीवर आहेत, सुना आहे, आनंदानं नांदत आहेत. हे जरूरच आहे. बाबाचे त्या शब्दावर कार्य करून राहिलो तर आज मी त्याच शब्दावर आहो. मी मरेपर्यंत 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम याचे तंतोतंत पालन करीन असे सत्य वचन देतो. फक्त मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, बाबा जुमदेवजींनी मानव धर्माची स्थापना कशासाठी केली? मानव धर्माची स्थापना कशासाठी केली? बाबा जुमदेवजींनी या कलियुगामध्ये, या भारत देशामध्ये, या विश्वामध्ये सतयुगाची रचना केली. तुम्ही त्या सतयुगामध्ये आज तुम्ही ना फाटे फोडले, रस्ते फोडले, म्हणून त्या रस्त्याने काटे गोटे तयार झाले. आज प्रत्येक कुटुंबामध्ये दुःखाचा डोंगर आहे. हजारो सेवक सेविका मेडिकल नियमामध्ये, दवाखान्यामध्ये आज बी आहे. त्याचे गुन्हेगार कोण? बाबानं का सांगितलं? जर तत्व शब्द नियमानं जर वागत असाल तर तुमच्या पायाले काटा घालणार नाही, केसाले धक्का लागणार नाही. पण आज तर केसाली धक्का लागत आहे, पायाले काटे करत आहे. तरी मी सांगत आहो लोकांना सर्व बरोबर आहे. काहून खोटे बोलता तुम्ही? राहता आलेसूर मध्ये फोनवर बोलतात, काय म्हणतात तू आत्ताच आलो लेंडजरी तुमसर मध्ये आहो. काहून खोटे बोलतो मोबाईलवर? काही लोकांच्या मोबाईलवर पाहिलं आणि मलाही मोबाईलवर फोन येते, मी जिथं राहतो तिथंच बोलतो. तुम्ही खोटे बोलता का नाही? बोला. सेवक असो, सेविका असो, या बालगोपालिका असो, तो बोलता का नाही मोबाईलवर खोटे? आताच आलो म्हणता, तो अर्धा घंटा वाट पाहत राहते. अरे येथून सुरुवात होते. म्हणून बाबाच्या लहान लहान शब्दावर लक्ष द्या. बाबानं मैंने बनाया, बाबाने काय म्हणलं होतं? मैंने बनाया अब पारी तुम्हारी है, तुम बना के दिखाओ. तर त्या पोरी सातवण्याच्या पोरीने सांगितलं त्याचे मी तंतोतंत पालन करीन, मरेपर्यंत करीन असे सत्य वचन देतो. जाता जाता या बावनथडीचे गेट मी टाकलेले आहे 85 टनाच्या मशीनना. कोणाच्या भरोशावर टाकले? 85 टनाची मशीन तर बावनथडीच्या धरणावर आहे. केल समजले का? हा परिसर माझ्यासाठी नवा नाही आहे. म्हणून माझी विनंती आहे, आज ते धरण बनला, पाणी रुकला, आज म्हणजे आम्ही 1, 2, 3 वर्ष दुष्काळ पडला तरी आमचे गुदाम भरून आहेत या धरणामुळे. म्हणून माणसानं जेवढं आहे तेवढंच बोला. 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम याचे तुम्ही पालन करा, मी करीन असे सत्य वचन देतो. तुम्ही मानव धर्माची स्थापना सांगितली नाही. बाबा जुमदेवजींनी मानव धर्माची स्थापना सतयुगासाठी केलेली आहे. ते घेऊन तुम्हाला चालायचं आहे. आज वचन द्या का आजपासून आम्ही सतयुगाच्या वाटचालीला लागतो. तर आपला म्हणणं सेवक सेविका सर्व एकत्र होऊन कार्याला लागतात आणि आपले कार्य करतात. सतयुगाची निर्मिती होईल. बाबाच्या आत्म्याला आपला एक संदेश जाईल आणि त्यांना तो खरी श्रद्धांजली आपल्यातर्फे अर्पण होईल. माझे 2 शब्द इथं समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार.